नमस्कार. विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी आपलं स्वागत आहे, जे महाराष्ट्रातील एकमेव मणक्याचे उपचार केंद्र आहे, जिथे आपण ऑपरेशन आणि विना ऑपरेशन ह्या दोन्ही उपचार पद्धतीने पेशंटला पूर्णपणे बरं करतो. आणि तशाच प्रकारचे विना उपचार पद्धती आणि मशीन ट्रीटमेंटचे 4 पेशंट आपल्या सोबत आहेत, ज्यांना कोणाला 4 वर्षापासून, कोणाला 5 वर्षापासून, तर कोणाला 10 वर्षापासून, म्हणजे भरपूर वर्षांपासून सर्वांनी त्रास अंगावरती काढला होता. म्हणण्याचा तात्पर्य त्यांनी भरपूर ठिकाणी उपचार देखील घेतले. कधी गोळ्या घेणे, कधी आयुर्वेदिक करणे, कधी लेप लावणे, सर्व काही उपचार पद्धती घेतले, परंतु त्यांना काही मात्र फरक पडला नाही. त्रास हळूहळू उलट वाढत गेला आणि शेवटी त्यांना विनायक हॉस्पिटलचा पत्ता आपला भेटला आणि त्या पद्धतीने ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांचा सल्ला घेतला आणि आज त्यांचा शेवटचा दिवस आहे. विना ऑपरेशन जर्मन मॅक्स ट्रीटमेंट या उपचाराने आज त्यांचा 7वा दिवस आहे. आणि आता आपण त्या सर्वांना विचारूया की त्यांना अगोदर त्रास काय होता आणि आता त्यांना कसं वाटतंय. बोला ताई. नाव आतिका ठेंगर, मी बीडवरून आले. वय किती आपलं? माझं वय 44 वर्ष आहे. मला गुडघ्याचा आणि कमरेचा त्रास होता. तुम्ही आता एवढ्या वर्षांपासून त्रास अंगावरती काढला, बरोबर? तर काही उपचार पद्धती केल्या असतील बाहेर? हो, एक्सरे काढले, MRI केला, बेल्ट दिला, असे गोळ्या औषध. त्यावेळेस तुम्हाला काही फरक? बीडला दाखवलं, 2-3 हाडांचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे दाखवलं. ते असेच गोळ्या औषधाने तात्पुरतं बरं वाटायचं, नंतर त्रास सुरू व्हायचा. म्हणजे परत हळूहळू त्रास तुमचा परत सुरू व्हायचा. अच्छा. आता ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे आले, डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला विदाउट ऑपरेशन ट्रीटमेंट सजेस्ट केली, बरोबर? आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्याकडे ऍडमिट सुद्धा झाले. तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे ऍडमिट झाले त्यावेळेस तुम्हाला अक्षरशः भरपूर वेदना होत्या. आज तुमचा शेवटचा दिवस आहे, 7वा दिवस आहे. तुम्हाला ट्रीटमेंटच्या दरम्यान साधं सलाईन सुद्धा दिली नाही, इंजेक्शन सुद्धा लावलं नाही आणि मशीन ट्रीटमेंटने, व्यायामाने आणि योगासनाने तुम्ही पूर्णपणे बरे झालेले आहात. म्हणजे पूर्णपणे प्रोटोकॉलच आपण तुम्हाला दिलेला आहे, बरोबर? आता तुम्हाला कसं वाटतंय? आता चांगलं वाटतंय. ताई तुम्ही बोला. नमस्कार, माझं नाव वैशाली गवळी, मी अहमदनगरवरून आले आणि माझं वय 46 आहे. मला 5 वर्षापासून त्रास होत होता. मान उजव्या साईडने आणि हात उजवा हात उजवी पूर्ण साईड दुखत होती, पण इथंची थेरपी घेतल्यापासून चांगला फरक पडला. जो पूर्वीचा तुमचा त्रास होता, मान दुखत होती, हात दुखत होता किंवा उजवी बाजू पूर्णपणे दुखत होती, मला जरा मान वगैरे हलवून दाखवा. आता हात वरती करून दाखवा. ट्रीटमेंटच्या अगोदर तुम्ही असं करू शकत होते का? हाताशी वर जात नव्हते, मानाशी उजव्या साईडला वळत नव्हती. म्हणजे हात असेच राहत होते, असे मागे जात नव्हते. आता तुम्ही पूर्णपणे मोकळ्या झालेले आहात, बरोबर? तुम्हाला आनंद वाटतोय का? चांगलंच वाटतंय. नक्कीच. डॉक्टर अवनीश गुप्ते सरांबद्दल आणि विनायक हॉस्पिटल बद्दल तुम्ही इतरांना काय सल्ला द्या? नक्कीच ज्यांना त्रास असेल त्यांनी इथं यायला 100% यायला हरकत नाही आणि त्रासातून मुक्तता करून घ्यायला काही हरकत नाही. ताई तुम्ही बोला. मनीषा भगवंत आवाड, वय 41 वर्ष आहे. मला मान, पाठ, कमराचा खूप त्रास होता आणि उजवा पाय खरकटात चालायचा. अच्छा. तर आता पेन कमी झालेला आहे. तुमची मान दुखत होती, कंबर दुखत होती आणि उजवा पाय तुम्ही फरफटत चालत होत्या. आता जरा मला चालून दाखवता तुम्ही कसं चालताय. आता तुम्ही त्यांच्या चालण्याकडे बघू शकता की ज्या त्या पहिले फरफटत चालत होत्या, बरोबर? अगदी. आता तुम्ही पाय उचलून टाकताय. तुम्हाला साधं सलाईन सुई इंजेक्शन लावलं आपण. म्हणजे जर्मन मॅक्स पद्धतीने आपण पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने त्यांच्यावरती उपचार पद्धती केली आणि त्यांचा जो त्रास होता तो पूर्णतः नॅचरलीच आपण बरा केलेला आहे. ह्याच्यामध्ये डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या पूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन त्यांना ह्या उपचाराने पूर्णपणे बरं केलेलं आहे. आणि त्यांनी त्रास किती वर्षापासून अंगावरती काढला होता? 5-6 वर्ष झालं मला. ह्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही किती उपचार पद्धती बाहेर घेतल्या? खूप घेतल्या, सगळंच केलं. औषधं, गोळ्या, तात्पुरतं राहायचं आणि त्रास सुरू व्हायचा. म्हणजे कितीही उपचार पद्धती घेतली तरी तो तुमचा त्रास गेला नव्हता. आणि आपण फक्त 7 दिवसांच्या आतमध्येच त्यांचा त्रास पूर्णतः कमी केलेला आहे, बरोबर ताई? मला ऑपरेशन सगळ्यांचं बाहेर तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. आपण तर तुमच्यावरती ऑपरेशन वगैरे काही केलेलं नाहीये.
जर्मन मॅक्स टेक्नॉलॉजीनेच आपण त्यांना बरं केलेलं आहे. ताई तुम्ही खुश आहात? खुश आहे. ताई तुम्ही बोला. मी अनिता चिंचोलकर किम्समधून आले आणि माझा डावा पाय आणि कंबर दुखते. अच्छा, आता सध्या जवळजवळ 85% बरं. किती वर्षापासून तुम्हाला हा त्रास 4 होता? वर्ष झाली. या 4 वर्षात घेतल्या, हा. औषध गोळ्या घेतल्या, फिजिओथेरपी पण केली होती, पण वेगळ्या पद्धतीची होती, पण तात्पुरताच फरक पडायचा, नंतर आहे परत आहे जायचं ते तुमचा त्रास राहायचा. बरोबर. तर सांगण्याचं तात्पर्य आहे, तुम्ही 4ही लेडीजना बघू शकता, 4ही जणी 40 ते 50च्या घरामधल्या आहेत. 4घेही वेगवेगळ्या त्रासाने ग्रस्त होत्या, पण एकाच उपचार पद्धतीने आपण त्यांना सर्वांना व्यवस्थित बरं केलेलं आहे. म्हणजे कोणाचा 10 वर्षापासून त्रास आहे, कोणाचा 4 वर्षांपासून त्रास आहे, कोणी 5 वर्षांपासून त्रास अंगावरती काढलाय, कोणाला मानदुखी होती, कोणाचा हात दुखत होता, कोणी पाय फरफटत चालत होतं, कोणी पाय उजव्या पायामध्ये तकलीफ होती, कंबर दुखत होती. पण ह्या सर्वांवरती एकाच उपचार पद्धतीने म्हणजे जर्मन मॅक्स टेक्नॉलॉजीने आपण त्यांना पूर्णतः बरं केलेलं आहे. आणि ह्या पूर्ण उपचारामध्ये आपण त्यांना एक सुद्धा सलाईनचं इंजेक्शन काहीही लावलेलं नाहीये. आपण पूर्णपणे एक प्रोटोकॉल दिला, त्या प्रोटोकॉलमध्ये त्यांनी पूर्णपणे तो फॉलो देखील केला, म्हणून आज त्यांना ते रिझल्ट आलेले आहेत. आणि मणक्याचा जो त्रास असतो तो पूर्णपणे निदानाशिवाय कधीही आपण बरा करू शकत नाही. म्हणून त्या निदानासाठी योग्य डॉक्टर ठरवणे खूप महत्वाचं असतं. योग्य डॉक्टर म्हणजे काय, तर ज्यांची मणक्यामध्ये सर्वात मोठी डिग्री असते, जसे की आपले डॉक्टर अवनीश गुप्ते सर, त्यांची MBBS MS MCH म्हणजे MCH ही जगातील मणक्यातली सर्वात मोठी डिग्री आहे. आणि त्याच्यामुळे आपण निदान योग्य करतो, आणि योग्य निदानामुळे आणि डॉक्टरांचा एक्सपिरियन्स दांडगा असल्यामुळे आपल्याला उपचार पद्धती योग्य देता येते. आणि अशाच पद्धतीने आपण रेग्युलर पेशंट सुद्धा बरे करत असतो. जसं की आज ह्या 4घांना आपण दाखवत आहे, 4घेही त्यांच्या त्रासामधून मुक्त झालेले आहेत. 4घांच्याही घरामध्ये आता आनंदाचं वातावरण नक्कीच असणार आहे. कारण जर आपल्या कुटुंबाचा जर खांबाच जर आपण डाऊन करतोय, जेणेकरून त्या जर त्रासाने ग्रस्त होत्या, तर साहजिक आहे त्यांच्या आपापल्या घरांमध्ये टेन्शनचं वातावरण असणार की बाबा माझ्या आईला कसं होईल, कोणी नवरा असेल तर माझ्या मिसेसचं कसं होईल, की बाबा ह्याच टेन्शनच्या वातावरणामध्ये दिवस जात होते. पण आता तसं काही टेन्शन तुमच्या घरांमध्ये असणार का? आता तुम्ही आनंदी तुमच्या घरामध्ये राहणार. तर मला एक सांगा, जशी तुम्ही उपचार पद्धती घेतली, तुमच्या वर्षानुवर्षांचा त्रास तुम्ही काढला, तुम्ही सेम त्रासांच्या लोकांना आपली उपचार पद्धती सुचवाल का? नक्कीच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, शेवटी आपण त्रासामध्ये होतो तर आपल्याला योग्य ट्रीटमेंट वेळेवरती भेटली नाही म्हणून आपला त्रास वाढला, शेवटी भेटली म्हणून आपण बरे झालो. तर असेच आपल्यासारखे अजून समाजामध्ये भरपूर लोक आहेत. जर आपल्याला ते निदर्शनास आले तर आपण त्यांना देखील सुचवणं हे आपलं एक सामाजिक कर्तव्य आहे. तर हे तुम्ही सुद्धा करणार का? तुम्हाला सर्वांना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कसं वाटलं? छान वाटलं. आपल्या डॉक्टरांबद्दल आणि आपल्या विनायक हॉस्पिटलच्या टीम बद्दल आपलं मत काय? टीम एकदम छान आहे, सगळे सहकार्य छान करतात, सगळे छान आहेत. पूर्ण स्टाफ चांगला आहे. बोलणं वगैरे एकदम तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटनुसार योग्य ट्रीटमेंट भेटली, सर्व डॉक्टरांनी तुम्हाला व्यवस्थित ट्रीट केलं, डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी प्रॉपर निदान करून तुम्हाला बरं केलं, आणि आपल्या हॉस्पिटलमध्येही तुम्हाला सर्वांना आपल्या स्टाफने म्हणजे सहकार्य केलं. ह्याबद्दल तुम्हाला आनंद आहे? मग नक्कीच तुम्ही आपली ट्रीटमेंट बाहेर दुसऱ्यांनाही सजेस्ट करणार. तर विचार करा, आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये फक्त ऑपरेशनच नाही तर विना ऑपरेशनने सुद्धा पेशंट पूर्णपणे बरे होतात. आणि ह्याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. 4ही पेशंटचं आपण विदाउट ऑपरेशन म्हणजे जर्मन मॅक्स टेक्नॉलॉजीने ट्रीटमेंट केलेली आहे. विदाउट ऑपरेशन ट्रीटमेंटने आपण पूर्णपणे तुम्हाला बरं केलेलं आहे. सेम तुमच्यासारख्या त्रासांच्या प्रेक्षकांना देखील माहित पडेल की जे तुम्हाला अगोदर करता येत नव्हतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍडमिट झाला त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला जेवढं वागता येत नव्हतं, जसं तुम्ही चालत होत्या त्याच्यामध्ये किती सुधारणा आहे, कोणाचा हात वरती जात नव्हता त्याच्यामध्ये किती सुधारणा आहे, हे आपल्याला लोकांना नक्कीच दाखवता येईल. आणि त्यानुसार तुमच्या सर्व भावी आयुष्यांसाठी पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो.